काल हत्तीच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेले शेतकरी लक्ष्मण यशवंत गवस यांच्या कुटुंबियांची विचारपूस आमचे जिल्हाप्रमुख बाबूराव दुरी, संजय गवस आणि सर्व पदाधिकाऱ्यांसमोर या ठिकाणी केली। खरं तर गेले 10 वर्ष या भागामध्ये सातत्याने हत्ती धुमाकूळ घालत आहे आणि या संदर्भात शासन अशमसं दुर्लक्ष करत आहे। यावेळी सुद्धा अनेक अपघात घडलेत, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आणि शेतकऱ्यांमध्ये भयभीत वातावरण आहे। काल सुद्धा दुर्दैवाने पहिला शेतकरी मृत्युमुखी पडला। याआधी कुडाळ तालुक्यामध्ये सुद्धा जवळजवळ 9 शेतकरी मृत्युमुखी पडले होते आणि त्यामुळे इतर शेतकरी मृत्युमुखी पडण्यास शासन वाट बघणार आहे काय? आणि त्यामुळे ही पकडमोहीम करताना फक्त एकाच हत्तीचे करणार आहेत, म्हणजे हा कुठला तरी अनुगती कारभार या सरकारचा आणि प्रशासनाचा सुरू आहे। आम्ही शिवसेनेचं सर्व शिष्टमंडळ 2 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत आणि या सगळ्याच हत्तीची पकड मोहीम घेतली पाहिजे। आता येणाऱ्या महिन्याभरामध्ये या ठिकाणी पावसाचा हंगाम सुरू होईल आणि पावसाच्या हंगामाच्या आतमध्ये ही पकड मोहीम सुरू केली तर ती यशस्वी होईल आणि शेतकऱ्यांचं सध्याचं उत्पन्न साधन असलेल्या काजू हंगामामध्ये आज शेतकऱ्यांना जाण्यास भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये जो शेतकरी हत्ती प्रवण क्षेत्र आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना काजूचे पैसे तरी दिले पाहिजेत की त्यांना आता गोळा करत आहे। किंवा आज कर्मचारी आपण बघितलं असेल, वन कर्मचारी आणि काल जी फोर्स लावली तेच फोर्स हत्तीच्या मोहिमेला लावली असते किंवा हत्ती आता गावागावातून पेटवण्यासाठी लावली असती तर ती यशस्वी ठरली असती। परंतु काल या लोकांवर दबाव आणण्यासाठी ज्याप्रमाणे फोर्स वापरली तसं जाता या 15-20 गावामध्ये फॉरेस्ट विभागाने आता आपले कर्मचारी ठेवले पाहिजेत आणि सध्याचा आता काजूचा हंगाम जर त्यांना काजू गोळा न करता आले तर त्यांना त्याचं अनुदान दिलं पाहिजे, अशा प्रमुख मागण्या आम्ही करणार आहोत। खरं तर सत्ताधारी वेगवेगळ्या घोषणेमध्ये हे आहेत। आज दुर्दैवाने ते शेतकरी मृत्युमुखी पडलेत। उद्धवजी मुख्यमंत्री असताना 10 लाखाची 25 लाख रुपये त्यावेळी घोषणा केली, त्यामुळे त्यांना 25 लाख रुपयेसुद्धा येणारे 10 लाख मिळाले, उर्वरितसुद्धा येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये लवकर मिळाले पाहिजेत आणि पैशापेक्षा किंवा आता यापुढच्या काळामध्ये ही मृत्यूची तांडव आहे तो इथेच थांबला पाहिजे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा